एका कारखान्याने आजूबाजूचं सगळं पाणी, वातावरण आणि जमीन प्रदूषित करून ठेवली होती. पाण्यामध्ये सांडपाणी सोडायचं आणि हवेमध्ये विषारी वायू सोडायचा. त्यावेळी एक संत म्हटले की या कारखान्याच्या 10-20 किलोमीटरच्या प्रदेशात एकही देवता राहत नाही. त्यावेळी त्यांच्या शिष्यांनी विचारलं, महाराज देवता राहत नाही, मग ईश्वर पण राहत नाही का? ते हसले. म्हटले ईश्वराला राहावंच लागतं. ईश्वर सगळीकडे आहे. तर आपल्याला असं वाटतं की एखादं वाईट काम करताना इथे आसपास कुणी नाही, आपल्याला कुणी पाहत नाही. मात्र हे कायम लक्षात ठेवावं की ईश्वर पाहत आहे. ईश्वराचं एक नाव सर्वगहा असं आहे, म्हणजे तो सगळीकडे उपस्थित आहे. एक त्याचं नाव विश्वक्सेन असं आहे, म्हणजे या विश्वामध्ये जेवढी सेना आहे, मग सूर्य असेल, चंद्र असेल. एखादं काम करताना तुम्हाला कोणी पाहत नाही, सूर्य तर पाहतोय, चंद्र तर पाहतोय. ही धरती म्हणजे ही भूमी सुद्धा त्याच्या सेनेचाच घटक आहे. त्यामुळे धर्तीवर उभं राहून जरी तुम्ही पाप केलं तरी ते ईश्वराला कळत असतं. हे या सर्वगहा आणि विश्वक्सेन या 2 ईश्वरांच्या नामांतून आपण हा बोध घ्यायचा.